भरतपूर येथील केवलदेव राष्ट्रीय उद्यान म्हणजे पक्षी निरीक्षणाची पर्वणीच. पक्षी निरीक्षणात कोणकोणत्या व किती प्रजाती पाहिल्या ह्याची गणना करण्यापेक्षा ते काय करत होते, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती काय आहेत, ते वावरतात कसे याचे बारकाईने निरीक्षण करण्यातच आपण गुंग होतो. हेच पहा ना, मलाड डक आपल्या पिल्लांना कशी रांगेत घेऊन चाललेली आहे. शेवाळात चोची बुडवून हे आपले भक्ष्य शोधतात. इथे पेंटेड स्टॉकची पिल्ले आईभोवती कर्कश आवाज करत आहेत, जणू भूक भूक असे ओरडत आहेत. आईने त्यांच्यासाठी मासे गोळा करून आणले आहेत. आपल्या पोटातून आणलेले सारे मासे चोचीद्वारे बाहेर काढून ती पिल्लांना भरवते. ग्रे हिरॉईनच्या पिलाने आईने आणलेले सारे मासे फस्त करून झाले आहेत. आता तिच्या चोचीत अजून काही मिळते का हीच अपेक्षा धरून ती तिच्या चोचीमध्ये चोच टाकते. त्याच्या डोक्यावरचा तुराही छानच दिसत आहे. पक्षी निरीक्षणाचे धडे या ग्रेटर इग्रेटकडून घ्यावेत. पक्ष्यांचे छायाचित्रण करायचे म्हणजे तासनतास एकाग्र व्हावे लागते. यासाठी आवडीचे ठिकाण म्हणजे हे तळे. इथे पक्षी मासेमारीसाठी येतात, त्यामुळे आम्ही इथे दबाब धरून 3 दिवस बसून राहिलो. काठावरील झाडावर खंड्याने सूर मारून मासा पकडून आणला होता. चोच आपटून तो माशाला मारतो व नंतर फस्त करतो. जेवढे पक्षी तेवढे त्यांचे खाण्याचे प्रकार. पेलिकन्सच्या चोचीला खाली झोळी असते, त्याचा उपयोग तो जाळ्यासारखा मासे पकडायला करतो. इथे त्याच्या झोळीत एक मासा अडकल्याचे दिसतंय. केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे फेमस आहे ते डार्टरसाठी आणि त्यांच्या मासेमारीच्या पद्धतीसाठी. डार्टर एखाद्या तिरंदाजाप्रमाणे माशाला पाण्यात पकडतो. मानेला जोरदार झटका देऊन एखाद्या बाणाप्रमाणे माशाचा वेध घेतो. नंतर बाहेर आणून मासा चोचीत फिरवून असा उंच फेकतो की हवेतून खाली पडताना त्याचे डोके खाली तर शेपूट वर राहते. आ वासून असलेला डार्टर त्याचा सुरेख झेल घेऊन त्याला फस्त करतो. माशाचे खवले तोंडाकडून शिपटीकडे असताना त्यामुळे त्याला गिळताना त्रास होऊ शकतो. त्यामुळेच हा डोक्याकडून शेपटीकडे अशा पद्धतीने मासा गिळतो. मासा जर मोठा असेल तर खाताना त्याची मात्र फारच त्रिधा तिरपट उरते. आता ह्याचंच बघा ना, शेवटी तळ्याच्या काठावरील झाडावर येऊन मगच त्याला गट्ट करता आले. इंडियन कॉर्मोरेट ग्रुपने मासे पकडतात. पायाने पाणी ढवळतात. अस्थिर गढूळ पाण्यात माशाला अंधूक दिसायला लागले की हा डुबकी मारून त्यांना पकडतो. ग्रेटर कॉर्मोरेट हा मासेमारीतील स्टार. पाण्यात डुंबून हा मोठे मासे पकडतो, पण त्यानंतर मात्र त्याला खायला थोडा वेळ लागतो. कधी कधी तर हा एवढा मोठा मासा पकडतो, अंगापेक्षा भोंगा मोठा ठरल्यामुळे त्याला पाण्यातच सोडून द्यावे लागते. अशातच जर एखाद्या पक्ष्याची नजर त्यावर पडली तर तलावाचे रूपांतर रणभूमीत होते. ह्याने अख्खा मासा गिळलाय, फक्त शेपूटच बाहेर आहे, पण दुसऱ्याने त्याची मान अशी काही पकडली की त्याला तो सहजासहजी गिळू देत नाहीये. हे सारे टिपत असताना दिवस कसा संपायचा ते कळायचेच नाही. सूर्य मावळतीला आला होता. विजय सिंगकडेही सायकल रिक्शा जाऊन त्याऐवजी आता ई रिक्शा आली होती. नए रिक्शे में बढ़िया लग रहा है सर. कितने दिन हुए नया मिलके? 2023 जुलाई को आए. ये पड़ी साहब 1/31 में. नगद कैश. नगद क्या? उसमें क्या है कि उसमें ज़्यादा मेहनत थी सर, और इसमें मेहनत ना है और आराम से कोई दिक्कत नहीं. विजय सिंग बरोबरच आम्ही केवलदेव नॅशनल पार्कचा निरोप घेतला.